आता अरे अरे यार गाईज, आज आमचा पहिला ब्लॉग. आज आम्ही चाललो जंगल सफारी. बघूयात आता आपल्याला काय काय भेटतं ते. तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे, पूर्ण जंगलाचा आहे. हे बघा, याला आम्ही गंतुराचं झाड सांगतो. आणि याची ही जे फुलं आहेत, हे बघा, ही जी फुलं आहेत ना, हे आम्ही खातो. फायनली आमचा मित्र दीपक आता घरी जाऊन आलाच आहे. त्याची चप्पल तुटलेली, हे बघा. आता कोणाची चप्पल घेऊन, अरे पप्पाची चप्पल घालून आला वाटतं. हे बघा, आम्ही इथं बसलेलो, आता आलाय तो. चला आता सुरुवात करूया, पुढची सुरुवात करूया. अरे तू तर बसलाय. चल 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 चल. उतरलेत. आता मी आणि विक्की सोबतच उतरतो. गाइस, आपले खेकड मिल चुका है. इथं आपल्याला काहीतरी भेटलंय, बघूया. काय जिवंत प्राणी आपल्याला, हे बघा, जिवंत प्राणी भेटलेला आहे. काय आहे ते? त्याचं नाव सांगा. त्याचे नाव खेकडा आहेत. आमच्याकडे हे मोठ्या प्रमाणात भेटतात. हे छोटा आहे, हे पिल्ल आहे. आता बघूयात बरं. आम्ही हे आता आपण सोडून देऊयात. हे बघा, हे बघा कसं जातं, हे बघा. चला आता आपण जाऊयात. हे बघा, हे बघा कशी मस्ती करते. नांगा आहे. इथं जो रस्ता आहे तो खूप तिखट झालेला आहे. आणि आपण या रस्त्याला उतरतोय आता. इथे जर पडलो तर फार बेकार लागेल इथे. आता इथे बघू शकताय. तू माझा नीट. ओ गाईज, आता आणि बघू शकता आमचा छोटासा अरे छोटासा वॉटरफॉल आलेला आहे. छोटासा तुम्हाला दिसतो. हे बघा, असं उतरायला लागतं इथे. बघा विकी, काय भेटलं का रे तुला? इधर नांगी घे, छोटीसा भेटलेला आहे. दीपकला भेटलेला आहे. बघूयात. हा आहे, बोलतोय तो. कचिक गेला. अरे यार, भेटलेला आहे इथं विकी, याला प्रणवला भेटलेला आहे, पण तो त्यांनी परत सोडला. नांगा ना गाईज, दीपकने अशी उत्कृष्ट त्याच्या पप्पाची चप्पल घालून आलेला आहे तो. हे बघा, आता चैन चैन करून उतरताय. भावानी त्याच्या पप्पाची चप्पल घालून आलाय. आता अरे अरे यार, मी जात आहे गाईस. तुम्ही बघा, एकट्या जाणार गाईस, कोणाची मदत नाही मला. आता बघूयात विकी उतरतोय. आता आता मी उतरतोय. इथं बसून उतरते. आता मला काही झोपून उतरावं लागतंय. मित्रांनो, खरंच खूप कठीण रस्ता आहे हा. आणि भावांनो, आता पडता पडता वाचलोय मी. मला भावेश आणि प्रणवने धरलं. चला आता बघूयात. आता हा बघा, इथे बघा काय करतो. हा बघा, हा जिम मॅन. रोज सकाळी 10 वाजता झोपून उठतो आणि इकडे आला का व्यायाम करतो. हा बघा, त्याचा एक चांगला हे, तो जेवल्यानंतर जिम मारतो. सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणून त्याच्या आता असं स्टील बॉडी झालेली आहे. बॉडी आहे. आपली शाहरुख खान वाली पोज, हे बघा. गणेशा एक उत्कृष्ट शाहरुख खानची पोज देत आहे. बघू शकता तुम्ही. गाईज, अजून आपण आपल्या मेन लोकेशनला पोहोचलो नाहीत. मेन लोकेशनला गेलो का बघूयात. आता आपण प्रयत्न करू. 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला जायला. हो गाईज, आम्ही आमच्या घरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब चालत आलोय. बघूयात पुढे आता आपलं लोकेशन जे आहे, त्या लोकेशन वरती आपल्याला काय बघायला भेटतं ते. इधर खेकडा आहे. इथे प्रणव भोईर खूप माहिर आहेत खेकड पकडण्यात. आणि त्याचा नांगा दीपकनी खाला आहे. रात्रीचा आला होता तो.
आम्हाला वाळू भेटले नदीला. कोणाला पाहिजेच असेल तर याला कॉन्टॅक्ट करा विकीला. मला जास्त नाही आहे, थोडीच आहे. हे बघू शकता आपण. अजून जेवढी तुम्हाला वाळू पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला ऑर्डर करून देऊ शकतो. ए वाळू बिळू काय भेटणार नाही. चाले आम्हाला पोलीस आले तर ठोकतील. गाईज अजून आता आम्ही आमच्या ज्या लोकेशनच्या ठिकाणी आहेत ही ती लोकेशन नाहीये. हा इथे एक छोटासा बंधारा आहे आणि याच्या पुढे जे आहे ना तिथे आम्हाला जायचं आहे. तिथे एक धबधबा आहे. अशी भरपूर खेकडं दिसली आहेत पण सगळी मेलेली आहेत. इथे काय कोणी काय केलंय ते माहिती नाहीये. हमारी तिकीट भी कट. हा बघा हा दीपक. हा दीपक ऍडव्हेंचर मॅन आहे तो. हा बघा बाईचे वेगळेच जसे असतात. कारमाने येतो भाई. ते देखो बघू शकता गाईज. ओ भाई आता पुढचा रस्ता बघा कसा आहे. गावाकडेच भेटत हे सगळं गावाकडेच बघायला भेटतंय. आता हा रस्ता बघा. आपण या रस्त्याला चाललोय. आता आपण आपल्या लोकेशनच्या खरंच खूप जवळ आलोय. हे बघा अरे आणि रस्ता संपलेला आहे. आता या पाण्यामधून जायला लागेल आम्हाला. चल भावेश तिकडून जायला लागेल. तिकट आहे. चला आता पाण्यातूनच जायला लागेल. प्रणवचं ताट इथे आम्हाला भेटलेलं आहे गाईज. प्रणवचं ताट आहे. हा गेल्या जन्मी इकडे काय करत होता काय माहिती. हे बघा बघू शकता तुम्ही. प्रणव गेला पुढे त्याची वाटी शोधायला. त्याची वाटी भेटलेली. आता हे बघा सैराट म्हटलं ते झाड होतं सुकलेलं ते आमच्या इकडे वाहून आलं आणि ते जिवंत झालंय. बघा गाईज इथे दीपक पण त्याच्यावर चढलेला आहे आणि इकडे जिवंत झालंय. त्याच्यावरती दीपक बघा. आता हा बघा दीपक बघू शकता. आणि हे पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड आहे गाईज. पिंपळाचं इथे थोडी गावठी भाषा आहे आमची गाईज. आणि इकडे नांगा गाईज देख सकते हैं. इसी में मजा कर रहे हैं दोनों. गाइस हमारे दोस्त सुबह सुबह दो गाइस मोडलेला आहे. गाइस निघालेत गाइस. माझ्या बंधाने ते झाड गेलं. जाऊया तिथे या आपल्या मित्राच्या वजनामुळे ते झाड मोडलेलं आहे गाइस. बघू शकता गाइस आपण पोहोचलोय पण आपण अजून आपल्या फायनल लोकेशनला पोहोचलेलो नाहीये. हा छोटासा वॉटरफॉल आहे आणि आम्ही आता खाली जातोय. जास्त तिकडे काठाला जाऊ नको. आणि स्टील बॉडी सोबत हा फेकत आहे गोळा. हा गेली तिथे आता रस्ता नाहीये जायला. आता आपण इकडनं उतरूयात. काट्या कुठ्यातून चाललोय. बघूयात पुढे रस्ता भेटतोय का आपल्याला. पुढे रस्ता भेटला तर डायरेक्ट खाली. आता इथे जाताना ना व्यवस्थित जायला लागेल. हळू जा. तिथून नका तिकडं. आमचे मित्र मला इकडे बघू शकता गाईज. मला इकडे पायऱ्या भेटल्या. आमच्या गणेश दादाला इथून उतरता नाही येत त्यामुळे तो इकडे गेलेला आहे. पायऱ्यांनी उतरू. आणि ही बघा वेळ भेटली आहे. आपण एका दोरी सारखा याचा उपयोग करूया. उतरलेला आहे गाईज. आता मी उतरत आहे गाईज. बघू शकता गाईज. हळू पडत होता. वॉटरफॉल फाइनली सो गाइस. ये देखिए जगह हमारे. बघू शकता तुम्ही खूप चांगल्या पोहोच चुके हम गाइस. बघू शकता. अजून आपण आपल्या जी मेन लोकेशन आहे जो आपण वॉटरफॉल बघणार आहोत तो अजून आलेला नाहीये. तोपर्यंत चला तुम्हाला हा वॉटरफॉल दाखवतो मी. चला आता आपण पुढे जाऊया. बघा कसं. हे बघा वटवाघूळ.
मला घरी पाहिलं तर कुत्र्यासारखा मारतो तुला. चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला. ते बघू शकता आपण हा वॉटरफॉल बघितला. आता पुढचा वॉटरफॉल जो आहे तो बघूयात. आणि एकदम बड़ा कचरा है, इधर कचरा है, लेकिन ये देखिएगा इधर कचरा है. गाइस हा बघा खेकड्या, बघा खेकड्या, हा बघा खेकड्या. हे बघा अशी मजा करताय. लगेच बाहेर निघलो. बघा अशी मजा असते. मजा तुम्हाला फक्त आमच्या या खेडेगावामध्येच बघायला भेटेल. बघायला मिळू राहिलं. आता हा बघा आपला लिट्ट्या पैलवान, स्टील मॅन, लिट्ट्या पैलवान, स्टील मॅन. आता बघा इथे पुशअप मारतोय. भावाला धाकच तेवढा पडलाय भावेशचा. बघा हे अशा लहान लहान गोष्टीमध्येच मजा करतायत. यांना गर्लफ्रेंड वगैरे काय लागत नाही. माहित आहे ना ते कसं. आमचा स्टील मॅन हा बघा, भावेशला सोनं भेटतंय का? भावेश दिसतंय का तुला? अरे यार गाईज आमच्या इकडं सोनं ना. आणि हा बघा आमचा स्टील बॉडी, हा बघा हागायला बसला. गाईज दीपकने जे आज चाळे केले त्याच्यावरून असं वाटतं त्याला घरी आज भरपूर पडणार आहे. जेव्हा हे ब्लॉग त्याचे पप्पा बघतील ना तेव्हा आपण त्याचा व्हिडिओ काढू. बघा काय त्याला फोडून काढतायत ते. मला आमच्या इकडच्या गावठी मिरच्या दाखवतोय. बघू शकता तुम्ही खूप चांगले चांगले इथे मिरच्या आहेत. बघा हे बघा हे मिरच्या आहेत. हे उन्हाळ्यामध्ये मिरच्या आहेत. ही शहरामध्ये खूपच कमी विकायला येते. कारण की जे आमच्या इकडचे जे आदिवासी लोक आहेत ते याच मिरचीचं पुढे वाळवतात आणि याच्यापासूनच लाल तिखट तयार करतात. त्याच्यामुळे ही मिरची विकायला खरंच खूप कमी भेटते तिकडे. हा भात याला गरा भात असं म्हणतात. मला एवढं काही माहिती नाही पण तुम्ही सांगू शकता कमेंट मध्ये नक्की सांगा की हा भात कोणता आहे. खरंच खूप शेवाळ आहे आणि याच्यावरती जर सटकला तर डायरेक्ट खाल. आता आपण जाऊया हळूहळू. कसा पाणी पितोय बघा. अगोदर पहिल्या जमान्यामध्ये असेच पाणी प्यायचे. विहीर बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये बेडूक सुद्धा आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बेडूक. काय आता आम्ही चाललोय पुढे. आवळकंठा आहेत असे आम्हाला माहिती झालंय. आता बघूयात त्यांना विचारू आवळकंठा आहेत की नाही. ते भेटले तर बरंच होईल. आम्ही मीठ मिरचीचं घेऊनच आलोय. फुल प्लॅनिंग मध्ये होतो. आणि हा बघा इकडचा बघू शकता गाईस. हे बघा पूर्ण डोंगर आहेत. हे बघा हिला आंबाडी म्हणतात. त्याला जी खेकडं वगैरे राहतात, मासे वगैरे राहतात त्याच्यामध्ये टाकतात. हे आंबाडे आहे. आवळकंठाचं छोटंसं झाड आहे. याला अजून तर काय लागलेलं नाहीयेत. बघूयात बरं आपल्याला पुढे भेटतायत की नाही. गाईज आम्हाला भेटलेले नाहीयेत. निराश झालोय. आता बघूयात तुम्हाला जो आमचा मेन वॉटरफॉल आहे तो दाखवतो. मित्रांनो आता आपण आपल्या फायनल लोकेशनला पोहोचलो. आता इथला रस्ता बघा कसा. आमचे काही दोस्त पुढे गेलेले आहेत. आमचे मित्र दीपक आणि प्रणव हे दोघे पुढे गेलेत. आता आम्ही चाललोय मागून. हा खरं तर टुरिस्ट पॉइंट हा टुरिस्ट पॉइंट खरंच खूप चांगला आहे. पण इथे यायला ही ऍडव्हेंचरची मजा फक्त आमच्या जिकडे तुम्हाला मिळणार. आणि जो आपला शेवटचा जो वॉटरफॉल आहे नेक्स्ट ब्लॉक मध्ये आमचा महारकडा. होली को फाटेल आहे इधर हिंदी बोल. अरे तुम्ही आम्हाला लाईक केलं तर आम्ही नक्कीच तुम्हाला दुसरा ब्लॉग महारकड्याचा आमच्या इकडचा उत्कृष्ट फेमस ज्याला म्हणतात बघू शकता गाईज. आपण प्रणवने रस्ता करायला घेतलाय. इथे जायला रस्ता नाहीये आणि त्याच्या मागे चाललाय दीपक. दादा मी भावेश आणि विक्की म्हणजेच आमचा खेकड्या. आता आम्ही चालतोय
चला आता आपण गाईज फायनली पोहोचलो असं वाटतंय मला. हा बघा आमचा स्टील बॉडी बघा. हा बघा स्टील बॉडी एखाद्या माकडासारखं कुठं पण चढतोय. चला प्रकारचा तो. आणि इकडे गुफा आहे, इकडे शिरपा शेतात. फायनली आम्ही आलो आहोत. बघू शकता आमच्या गणेश भाऊला काहीतरी लागलेलं आहे. ये देख सकते गाइस. मित्रांनो आपण फायनली आपल्या लोकेशनला पोहोचलोय. आता दाखवूयात आपण आपला जो वॉटरफॉल आहे जो आपण बघायला आलेलो तो बघूयात. पण आपला जो वॉटरफॉल आहे जो आपलं जे लोकेशन होतं त्या लोकेशनला आपण पोहोचलोय. करा, लाईक करा. आमचा पुढचा ब्लॉग लवकरात लवकर येईल. जो आमचा पुढचा वॉटरफॉल राहणार आहे त्याला आमच्या इकडे महारकडा असं म्हणून म्हणतात. तिथे खूप लोकांनी रिसॉर्ट वगैरे केलं आहे. तो वॉटरफॉल जो आहे तो तुम्हाला आम्ही आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवूयात. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला लागेल. चला टाटा बाय बाय. नक्की सांगा आणि तुम्ही पण बघू शकता, आनंद घेऊ शकता. आमचा पुढचा ब्लॉग नक्कीच लवकरात लवकर येईल. दीपक अरे बहुत बढ़िया है इधर, बहुत बढ़िया.